Welcome all in our sixth lecture, which is on sequence and series. So in this lecture, we are discussing about next progression, which is geometric progression. In short, we say that this progression as GP. Okay, geometric progression ला शॉर्ट मध्ये काय म्हटलं जातं? GP म्हटलं जातं. geometric progression काय आहे? तर आपली जी सिक्वेन्स आहे त्याच्यामधले कुठलेही दोन कॉन्झिक्युटिव्ह नंबर घेतले, ओके, त्याच्यातला प्रत्येक टर्मचा प्रिव्हियस टर्मशी जर आपण रेशो घेतला, रेशो म्हणजे काय, क्वोशंट घेतला, भागाकार घेतला, तर तो काय आला पाहिजे, कॉन्स्टंट आला पाहिजे. ओके, सो रेशो ऑफ ईच टर्म विथ इट्स प्रिव्हियस टर्म इज कॉन्स्टंट, then this sequence is called as geometric progression. Okay, a progression is called geometric progression if the ratio of its each term with its previous term is always constant, and this constant ratio is called as common ratio. ओके, अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये काय होतं, कॉमन डिफरन्स होता. आपण काय घेत होतो, सबट्रॅक्शन घेत होतो. त्यामुळं त्या ठिकाणी आपण कॉमन डिफरन्स असं म्हणत होतो. या ठिकाणी आपण काय घेतो, रेशो घेतो, आणि त्याच्यामुळे आपण काय म्हणतो त्याला, कॉमन रेशो. अँड दिस कॉमन रेशो इज डिनोटेड बाय डी. ओके, फॉर एक्झाम्पल, समजा आपण ही सिक्वेन्स घेतली 4, 12, 36, 108 प्लस कॉमा अँड सो. याच्यामध्ये तुम्ही पहा, प्रत्येक टर्मचा त्याच्या प्रिव्हियस टर्म बरोबरचा रेशो म्हणजे काय. सो रेशो ऑफ 12 विथ 4 इज 3. देन रेशो ऑफ 36 विथ 12 is also 3. Ratio of 108 with 36 is also 3. That means ratio of each term with its previous term is constant, always constant, and this constant is called as common ratio, which is denoted by R. So this is a geometric progression. This sequence is in geometric progression. Another example, 1 upon 3, comma, minus 1 upon 2, comma, 3 upon 4, comma, minus 9 upon 8, comma, and so on. दिस इज ऑल्सो इन जीपी. हे चेक करून बघूया आपण. प्रिव्हियस टर्मचा रेशो नेक्स्ट टर्मशी घेतला आपण, -1/2 डिवायडेड बाय 1/3. याचं काय होईल, रेसिप्रोकल येईल, -1/2, आणि हे उलटून गुणले होईल तर आपण रेसिप्रोकल म्हणतो. सो वी गेट 3/1, दिस बिकम, अँड वी गेट -3/2. सो रेशो इज -3/2. पुढे गेलो आपण, मायनस प्लस 3/4 चा रेशो घेतला -1/2 शी. So 3/4 divided by -1/2 become -2/1. इथं हे 2 चा भाग जातोय पहा. So we get -3/2. So again we get same ratio, okay, which is constant. या पद्धतीने आपण -9/8 divided by 3/4 घेतला, म्हणजे या दोघांचा रेशो घेतला तर तो सुद्धा काय येतो, -3/2 येतो. That means ratio of each term with its previous term is constant. And that's why this is a geometric progression. So in general, we denote geometric progression as, generally notation त्याचा आहे पहा, फर्स्ट टर्म आपण लिहितो a, then ar, then ar square, ar cube, and so on, ar raised to n minus 1, comma, and so on. So here, this first term a is called as first term of our geometric progression, and this r is called as common ratio. R is a common ratio. हे जनरल नोटेशन आहे आपल्या जॉमेट्रिक प्रोग्रेशन साठीचं. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी आपण हे यूज करत असतो. नाव जनरल टर्म ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन. ओके, जशी आता याच्यामध्ये ही फर्स्ट टर्म आहे, ए इज फर्स्ट टर्म, ए आर इज सेकंड टर्म, ए आर स्क्वेअर इज थर्ड टर्म, ए आर क्यूब इज फोर्थ टर्म. म्हणजे आपल्या लक्षात येत आहे, फोर्थ टर्मला आर ची पॉवर 1 ने लहान आहे, थर्डला आर ची पॉवर 3 पेक्षा 1 ने लहान आहे, म्हणजे nth टर्मला काय असणार आहे, tn इज इक्वल टू a r raised to n minus 1. ओके, याला जनरल टर्म असं म्हणतात. nth टर्म, दॅट मीन्स जनरल टर्म ऑफ आवर जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आता ही आपली एक सिक्वेन्स दिलेली आहे, याच्यामध्ये आपल्याला nth टर्म फाइंड करायची आहे. सो हियर दिस इज अ जॉमेट्रिक प्रोग्रेशन. हियर फर्स्ट टर्म a is equal to 1. Now r is common ratio, so common ratio become -5 divided by 1 is equal to -5. ओके, नेक्स्ट टर्मचा रेशो घ्यायचा आहे प्रिव्हियस टर्मशी. सो वी गेट -5/1 इज इक्वल टू 5. पुढे घ्या, 25 डिवाइडेड बाय -5, अगेन वी गेट -5. सो हियर a is 1 and r is equal to -5, and therefore its nth term tn
is equal to, as per our formula, a into r raised to n minus 1. So we get 1 into minus 5 raised to n minus 1. So this become minus 5 raised to n minus 1. आता हा n मायनस इवन आहे, n मायनस 1 इवन आहे का ऑड आहे त्याच्यावरती या टर्मला मायनस साइन येणार का प्लस साइन येणार ते डिपेंड राहील. ओके, तर या पद्धतीने आपण nth टर्म फाइंड करू शकतो. नेक्स्ट कन्सेप्ट आहे बा pth टर्म फ्रॉम द एंड ऑफ अ फायनाइट जॉमेट्रिक प्रोग्रेशन. ओके, एंड कडून pth टर्म काय असेल म्हणजे रिव्हर्स ऑर्डरने तुम्हाला यायचं आहे. त्या केसमध्ये pth टर्म काय असेल तर pth टर्म फ्रॉम एंड बिकम n मायनस p प्लस 1th टर्म. ओके, एंड कडून pth टर्म म्हणजे काय असणार आहे स्टार्टिंग पासून बिगिनिंग पासून n मायनस p प्लस 1th टर्म असणार आहे. म्हणजे ही टर्म काय होईल n टर्मला आपण काय लिहितो t सफिक्स n लिहितो. n मायनस p प्लस 1th टर्मला काय होईल t सफिक्स n मायनस p प्लस 1 होईल. आणि आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे ते काय असतं a इंटू r रेस टू n मायनस 1. सफिक्सला जो n आहे त्याच्यातून एक वजा करायचा. इथं सफिक्सला काय आहे n मायनस p प्लस 1 आहे, त्याच्यातून एक वजा करा, हा प्लस 1 मायनस 1 कॅन्सल होईल आणि आपल्याला भेटेल a r रेस टू n मायनस p. सो विच इज द pth टर्म फ्रॉम एंड ऑफ अवर जॉमेट्रिक प्रोग्रेशन. नाव फॉर एक्झाम्पल इथे एक जॉमेट्रिक प्रोग्रेशन दिलंय पहा आपल्याला रूट 5, 1 अपॉन रूट 5, 1 अपॉन 5 रूट 5 and so on. These are finite terms. Then find the pth term from a. So here value of a is root 5. Okay, first term म्हणजे a असणार आहे, ती आहे रूट 5. r म्हणजे प्रीवियस टर्मचा रेशो फर्स्ट टर्मशी असणार आहे. So 1 upon root 5 divided by root 5. So we get 1 upon root 5 into root 5. So this is equal to 1 upon 5. Okay, root 5 into root 5 is 5. And now, therefore, pth term from end, pth term from end is equal to end पासूनची pth टर्म म्हणजे काय असणार आहे आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे a into r raised to n minus p. So this become value of a is root 5 into value of r is 1 upon 5 whole bracket raised to n minus p. ओके, या ठिकाणी आपल्याला p च्या ऐवजी 10th टर्म विचारली असती फ्रॉम द एंड, तर या ठिकाणी n मायनस 10 आलं असतं. 100th टर्म विचारली असती फ्रॉम द एंड, तर या ठिकाणी आलं असतं n मायनस 100. तर या पद्धतीने इझिली आपण pth टर्म फ्रॉम द एंड फाइंड करू शकतो. ओके, एकदा व्यवस्थित बघून घ्या. लेट अस डिस्कस अबाउट सिलेक्शन ऑफ अ टर्म in geometric progression if a product is given or product is not given. ओके, प्रोडक्ट दिला असेल किंवा प्रोडक्ट दिलेला नसताना आपल्याला काही एक्झाम्पलमध्ये टर्म सिलेक्ट करावे लागतात जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये. तर त्या केसमध्ये त्या सिलेक्ट कशा करायच्या. अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आपण बघितलेलं आहे त्या ठिकाणी सम दिलेली असताना आपण टर्म सिलेक्ट करत होतो. ओके, तर जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये प्रोडक्ट दिलेला असताना टर्म सिलेक्ट करायच्या आहेत. अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आपण काय घेतलं होतं, जर आपल्याला जर प्रोडक्ट सम दिली असेल तर आपण 3 टर्म सिलेक्ट करताना पहिली टर्म आपण घेत होतो a मायनस डी. ओके, देन a प्लस डी. त्याच पद्धतीनं जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये जर आपल्याला प्रोडक्ट दिला असेल तर आपली 3 टर्म सिलेक्ट करताना आपली पहिली टर्म असणार आहे a डिवायडेड बाय r, सेकंड टर्म बिकम a अँड थर्ड टर्म बिकम ar. ओके, या पद्धतीनं काय घ्यायचं तर आपण प्रोडक्ट दिलेला आपल्याला, मग या तिघांचा जर प्रोडक्ट आपण घेतला तर याच्यामधून r ची टर्म कॅन्सल होते आणि फक्त a उरतो आणि इझिली आपल्याला त्या a ची व्हॅल्यू फाइंड करता येते. सिमिलरली जर 4 टर्मचा प्रोडक्ट दिला असेल तर त्या केसमध्ये त्या टर्म सिलेक्ट करायच्या आहेत a डिवायडेड बाय r क्यूब, कॉमा a डिवायडेड बाय r, कॉमा ar, कॉमा ar क्यूब. अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये याच टर्म काय येत होत्या 4 टर्म सिलेक्ट करताना, तर त्या येत होत्या a मायनस 3d, देन a मायनस d, देन a प्लस d अँड a प्लस 3d. ओके, या पद्धतीने या 4 टर्म आपण अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये सिलेक्ट करत होतो आणि 3 टर्म सिलेक्ट करताना त्या येत होत्या a मायनस d, a आणि a प्लस d. सम दिलेली असताना अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आणि बरोबर यांची सम घेतली तर d ची टर्म कॅन्सल होते आणि फक्त a ची टर्म उरते. त्याचबरोबर 4 टर्म दिला असेल त्यांची सम दिली असेल तर त्या केसमध्ये पण या टर्म चूज केल्यानंतर डी ची टर्म कॅन्सल होते, ए ची टर्म उरते आणि ए ची व्हॅल्यू आपण त्याच्यावरून इझिली फाइंड करू शकतो.
ओके, तर या पद्धतीनं इथं डिफरन्स जो आहे कॉमन डिफरन्स तो सबट्रॅक्ट करायचा असतो अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये, आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये कॉमन रेशो जो आहे तो डिवाइड असणार आहे. ए डिवायडेड बाय आर क्यूब 4 टर्म घेताना ए अपॉन आर, ए आर आणि ए आर क्यूब. 5 टर्म घेताना ए अपॉन आर स्क्वेअर, ए अपॉन आर, ए आर आणि ए आर स्क्वेअर. इथं पण या 5चा प्रोडक्ट घेतला तर आरची टर्म कॅन्सल होते. ओके, त्या पर्पजनेच आपण त्या सिलेक्ट करत असतो. ओके, जर प्रोडक्ट दिला नसेल, वेन प्रोडक्ट इज नॉट गिवन, तर त्या केसमध्ये इन जनरल घ्यायचा. पण जनरल जॉमेट्रिक प्रोग्रेशन काय असतं, ए आर स्क्वेअर, ए आर क्यूब, ए आर रेस टू 4 अँड सो ऑन. तर 3 टर्म सिलेक्ट करताना त्या सिक्वेन्सने घ्यायच्या ए आर स्क्वेअर. 4 टर्म घेताना ए आर स्क्वेअर, ए आर क्यूब. 5 टर्म घेताना ए आर स्क्वेअर, ए आर क्यूब, ए आर रेस टू 4. ओके, या पद्धतीने ते सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूया, ज्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे पहा. गिवन आर इज इक्वल टू 1/3, ए इज इक्वल टू 9 अँड T5. रिक्वायरमेंट इज टू फाइंड T5. ओके, म्हणजे 5th टर्म आपल्याला फाइंड करायची आहे. तर आपल्याला माहिती आहे nth टर्मसाठीचा फॉर्म्युला काय असतो, Tn इज इक्वल टू ए इंटू आर रेस टू n मायनस 1. ओके, सो दिस इम्प्लाइज आपल्याला काय पाहिजे, T5 पाहिजे, म्हणजे n ची व्हॅल्यू याच्यामध्ये 5 घ्यायची. सो T5 is equal to value of a is 9 into value of r is 1/3 bracket raised to n is 5 minus 1. Okay, since here n is 5 as per our requirement. ठीक आहे, त्या रिक्वायरमेंट प्रमाणे n ची व्हॅल्यू काय आहे, 5 आहे. So this implies T5 is equal to 9 into 1/3 रेस टू 4. इथं पॉवर सेपरेट होईल पहा. 1 ची पॉवर 4 1च येणार आहे, आणि खाली 3 ची पॉवर 4. 3 ची पॉवर 4 म्हणजे काय असते, तर 3 ची पॉवर 4 म्हणजे असते 81. सो फायनली वी गेट 9. ओके, सो फायनल आन्सर बिकम 9. दॅट मीन्स 5th टर्म ऑफ दिस geometric progression having first term 9 and r is 1/3 become 1/9. Okay, similarly try to solve another example in which we require to find r. Okay, या ठिकाणी T6 दिलेलं आहे. So again using nth term concept, so Tn is equal to a into r raised to n minus 1. Okay, nth term साठीचा फॉर्म्युला कॅपिटल T घ्या किंवा स्मॉल t घ्या. So this implies T6 म्हणजे T6 आपल्याला दिलेला आहे, तर n ची व्हॅल्यू किती घ्यायची, 6 घ्यायची. इज इक्वल टू a ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 2/3. r माहित नाहीये आणि पॉवरला आहे n minus 1 म्हणजे 6 minus 1. So this implies T6 is given, which is 162 is equal to 2/3 into r raised to 5. Right? R raised to 5. And now simplify this, we get this become 81. So this implies 81 into 3 is equal to r raised to 5. आता इथं पॉवर फंक्शन आहे, म्हणजे याला पण मी पॉवर फंक्शनच्या फॉर्ममध्ये लिहितो. ओके, ऑब्विसली इथं 3 मल्टिप्लाय म्हणजे हे 3 च्या पॉवरमध्ये लिहू शकतो. आपल्याला माहिती आहे 81 म्हणजे काय असतं, 3 raised to 4 असतं. into 3 is equal to r raised to 5. सो दिस इम्प्लाइज बेस सेम आहे या ठिकाणी पहा, 3 आणि मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे पॉवरची ॲडिशन होईल. याची पॉवर 4 आहे, याची पॉवर 1 आहे. 4 + 1 5 इज इक्वल टू r raised to 5. दोन्ही टर्म्स सेम आहेत, पॉवर सेम आहे म्हणजे ऑब्विसली बेस सेम असणार आहे. सो दिस इम्प्लाइज r इज इक्वल टू 3. ओके, या पद्धतीने अगदी इझिली आपण r ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. तर पुढचं एक्झाम्पल पहा, याच्यामध्ये काय विचारलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, which term of the geometric progression 5, 25, 125, 625, and so on is 5 raised to 10. ओके, किती नंबरची टर्म जी आहे, कोणती टर्म जी आहे ती 5 raised to 10 टर्म असेल. तर त्यासाठी मी याला सिम्प्लिफाय करतो. या ठिकाणी a आहे फर्स्ट टर्म 5, कॉमन रेशो r असणार आहे 25/5 which is also 5. So therefore we know that formula for nth term is equal to a into r raised to n minus 1. So this implies Tn is equal to value of a is 5 into value of r is also 5 bracket raised to n minus 1. So this implies Tn is equal to 5 raised to n minus 1 plus 1. ओके, परत मल्टिप्लिकेशन आहे, बेस सेम आहे म्हणजे पॉवरची ॲडिशन होईल.
इथं पॉवरला काय नाही म्हणजे 1 आहे. 1 + n - 1 वाटलंच तर असं लिहितो मी.